चला वैतीपाडा टीमचा एक अतिरिक्त खेळाडू असेल तर आपण या. चला पहिल्या षटकासाठी फक्त 2 षटरक्षक 30 या सर्कलच्या बाहेर असतील. 2 षटकाचा पॉवर प्ले असेल. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. यंग स्टार वसई टीम आपण पाहतायत. त्याच्या समेत गावदेवी वैतीपाडा टीम. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये या. चला फलंदाज थोडीशी घाई करा. चला उमेश आणि विराज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. टॉस जिंकलाय प्रथम यंग स्टार वसई संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. मॅच लावली सुरुवात. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसाला आपण पाहतायत. गावदेवी वैतीपाडा आपण पाहतात. दुसऱ्या बाजूने यंग स्टार वसई टीम. बॅट्समन तो पिंक उमेश आहे. पिंक पिंक साइड आहे विराज. बसा बसा टेन्शन घेऊ नका. नाव माहिती पडेल. यश कोण आहे अजून कॅमेरा दिसतील सर्व. बॉलर तो कॅमेरा बघ कोण आहे दिसतो कॅमेरामॅन. आशिष. हा आशिष आशिष टेन्शन नाही. आशिष मार्क वर सज्ज असेल. एका बाजूला लेफ्ट हँड बॅटर विराज. नॉन स्ट्राईक एंडवर उमेश. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावली सुरुवात. 6 षटकाचा सामना असेल. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 2 पॉवर प्लेचे षटक असतील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर आशिष सज्ज होतोय. पहिला बॉल असेल समोर. लेफ्ट हँड फलंदाज विराज. पहिला बॉल. पहिला बॉल फुल टॉस होता. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तत्पर. सिंगल मिळेल. सागर पुढे सरसावला होता. सिंगलच्या मदतीने अगदी श्रीगणेशा केला जातोय. गावदेवी वैतीपाडा टीम. आज AB 11 मध्ये मात्र त्यांची टीम असेल. जबरदस्त प्रदर्शन राहिलंय त्यांचं. पहिल्या बॉलवर सिंगल मिळालंय. 1 धाव अंकित केली गेले. टॉप फलकावर 1 धाव स्कोर काढावं लागतंय. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल आशिष. आशिष ट्रॅकवर. समोर उमेश वैती. एक जबरदस्त बॅटर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर काही जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. अगदी बॅटच्या रडारावर आलाय. चेंडूला मात्र भिरकावून दिले. 6 धावांसाठी टीम. बॉलवर सिंगल मिळाले. तदनंतर स्ट्राईक आली. षटकार ठोकलाय. आशिष आपण पाहते चांगली गोलंदाजी करावी लागेल. दूरवरनं प्रवास केलाय. धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. उमेश ऑन फायर आपण पाहतात. दुसऱ्या बाजूने विराज ही जोडी आहे. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 चेंडूची समाप्त झाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहताय आपण. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांचं सहर्ष स्वागत. विश स्पोर्ट्स पुन्हा एकदा
अगदी स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला डिस्पॅच केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार. किसनजी पाटील साहेबांचं स्वागत केलंय षटकारांची. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. उमेश काय एक विस्फोटक फलंदाज उमेश वैद्य आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने विराज. आशिषला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार तर जरूर पाहायला मिळात उमेशच्या बॅटमधनं. हो यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचेल 14 रन्स. हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल. 2 षटकार त्यानंतर सिंगल घेतली गेले. स्ट्राईक रोटेट केली गेले. धावसंख्या 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चांगली सुरुवात पाहायला मिळाली गावदेवी वैतीपाडा टीम कडून. इथून मात्र त्यांचे सराव सामने असतील कारण एबी साठी मात्र ही प्रॅक्टिस असेल. कारण एबी जर आपण पाहिलं तर एक मोठी स्पर्धा नाईट टुर्नामेंट इनफिल्डच्या वरून एक कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडू होईल फरार सीमारेषा पार. सुरुवात तर दमदार झालंय. कॅप्टनला थोडासा अनुभव नाही परंतु कॅप्टन सांगितलं 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु जबरदस्त बॅटिंग सुरुवात झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तर 18 धावा आणि अजूनही एक बॉलचा खेळ शेष आहे. आशिष पाहतो एक युवा टॅलेंटेड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का. सर्व युवांचा भरणा असणारा यंग स्टार आपण पाहत आहेत. नावाप्रमाणे टीम पण तो दमदार कामगिरी करावी लागेल. 5 बॉलची समाप्ती 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. विराज ऑन स्ट्राईक. दोन्ही हार्ड हिटर बॅटर्स. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 18 रन्स विदाउट लॉस. हो यावेळेस सुंदर अप्रतिम चेंडू हाताला गेलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये दमखम दाखवलाय तो गावदेवी वैतीपाडा टीमनं. 18 धावा बिनबाद. सहर्ष स्वागत असेल. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा आपण पाहत आहेत. आज सलग 5वा दिवस या स्पर्धेचा. मॅच क्रमांक 2 एका बाजूने यंग स्टार वसई टीम. दुसऱ्या बाजूने वैतीपाडा टीम गावदेवी आपण पाहत आहेत. प्रथम बॅटिंग करताना मुलं ट्रॅकवर आला गोलंदाज विशाल. 63 नंबर जर्सी क्रमांक. विशालला चांगली कामगिरी करावी लागेल. पहिलं षटक थोडंसं महागड जरूर ठरलंय. ब्रेक थ्रू द्यावा लागेल कारण 18 धावा एका ओव्हरमध्ये इथून खर्च केल्यात. इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप रिझन मध्ये. हाताने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचले 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 19 धावा स्कोर बोर्डवर आहेत. षटक क्रमांक अगदी 2 ला सुरुवात झालाय. यंग स्टार वसई टीम आपण पाहतात. एका बाजूने आलेवाडी टीम ही उपस्थित झाली सकाळच्या 17 पासून. बोईसर विभागामधून बिलॉंग करणारी टीम. दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत वसई विभागातून बिलॉंग करणारी टीम यंग स्टार आपण पाहताय. पंचाकडे लाऊड अपील परंतु आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचले 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ पाहतोय आपण विशाल. विशू सध्या चांगली गोलंदाजी करतोय परंतु समोर हार्ड हिटिंग हिटर बॅटर आहेत. पहिल्या 2 बॉलवर सिंगल सिंगल मिळाले. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस माझा इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर नेतोय उमेश नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार.
इथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन 27-27 धावा स्कोर कार्डवर आहेत. धावसंख्या 27-27 धावा. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. विशाल एखादा ब्रेक थ्रू देईल का या ओव्हर्स मध्ये? यावेळेस पुन्हा एकदा विराजच्या बॅट मधून येतो एक विराज फटका. 6. एकतीस धावा स्कोर बोर्डवर आहेत. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. फुलटॉस बॉल मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीकर प्रथम बॅटिंग करताना गावदेवी वैद्यपाडा टीम 34 धावा बिनबाद. सतरा धावांची सरासरी मेंटेन केली गेलंय. पहिल्या ब्रेक थ्रूची तलाश असेल या टीमला. यंगस्टार कुठला गोलंदाज असेल पहिला ब्रेक थ्रू देईल? षटक क्रमांक 3 ला सुरुवात आहे. गोलंदाज ट्रॅकवर आलाय गोलंदाज दीपेश. 21 जर्सी क्रमांक. परंतु 2 किंवा 1 विकेट तुम्हाला घ्यावा लागेल. जर्सी क्रमांक आहे 21. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. विराज समोर. दोन्ही हार्ड हिटर बॅटर. सुरुवात तर दमदार झालंय. 17ची सरासरी अद्यावत केली गेलंय. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. पहिला बॉल शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात तर झालंय. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज आपण पाहताय दीपेश. इथून विकेट्स खूप महत्वाचं असेल यंगस्टार टीम साठी, कारण सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय. 34 रन्स विदाउट लॉस. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकंदरीत आपण पाहत आहेत किरणजी कारभारी साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. सातत्याने यांचे टीम आहे त्यांना मात्र सातत्याने स्पॉन्सरशिप केलं जात आहे. किरणजी कारभारी विराट आपण पाहत आहेत. धावसंख्या अगदी 1 पुढे गेलंय. 35-35. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला जाईल का? क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम सध्या केलं गेलंय आणि टीमची अगदी टोटल धावा पोहोचले 37 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 37 विदाउट लॉस. चांगली दमदार सुरुवात झालंय. विराज आणि आपण पाहतायत दुसऱ्या बाजूने उमेश ही जोडी. 37 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या 3रा आपण मार्गस्थ पाहतायत. अगदी बहाडोली संघही उपस्थित होते. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. अलिवाडे टीम अगदी त्यांच्या विरोधामध्ये असेल. सिंगल मिळेल. यश पुढे सरसाला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चांगली कॉलिंग जरूर उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवलं, कारण थोडीशी रिस्क होती. इथून धावसंख्या कमान पाहिली तर 1 पुढे जाईल. 38 रन 38 धावा स्कोर कार्डवर. उमेश आपण पाहतायत. उमेशच्या बॅट मधून 3 षटकार आल्यात आणि 3 सिंगल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. दीपेश. विकेट अँड विकेट इथून प्राप्त करावं लागेल. गोलंदाजी करणाऱ्या टीमला सध्या वर्चस्व प्राप्त केले. गावदेवी टीमचं कौतुक करावं लागेल. चांगली सुरुवात तर दमदार राहिलंय. कोलवाटापाचा चेंडू होता. डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. एकदा तर परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. 40 मध्ये रोखण्याचा मनसुबा वर्तवला होता. कॅप्टन आले होते. कॅप्टनला अंदाजा नव्हता, कारण ही समोरची टीम कुठली आहे त्यांना माहिती नाही. प्रथमतः त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. परंतु गावदेवी टीम एक इन्फॉर्म संघ आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 रन 40 धावा स्कोर कार्डवर. विकेटची गरज आहे, तो विकेट्स मात्र येत नाही आहे.
यंग स्टार आपण पाहताय सध्या 40 धावा अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते गावदेवी वैतीपाडा टीम. हो यावेळेस नाट वेगाने परफेक्ट यॉर्कर फलंदाज तंबूच्या असला ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट सर्व मिळालाय. 40 या धावसंख्येवर पहिला सर्वांचं सहर्ष स्वागत असेल युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जाते त्यांचं सहर्ष स्वागत. 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय. ओमकार वैती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काही एका हार्ड हिटर बॅटर कशा प्रकारची फलंदाजी करेल की इथून कमबॅक करेल पलटवार करेल यंग स्टार वसई टीम. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये सिंगल तर मिळेल दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. व्हाईट बॉल 2+1 3 धावा ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतायत चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. दीपेश आपण पाहतात पहिला ब्रेक तो जरूर दिला गेला परंतु धावांचा ओघ काही थांबत नाहीये. 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 43 धावा. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तिथे लॉंग ऑफन क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. सागर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. ॲक्युरेट फेकी पाहायला मिळालाय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मध्येतून 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा 1 गडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आशिष आले ज्यांना पहिलं षटक हाताळलं होतं. थोडंसं महागडं षटक जरूर राहिलं होतं परंतु तोच आशिष गोलंदाजी ट्रॅकवर इथून पलटवार करावा लागेल. यंगस्टर वसई टीमला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. कौदवी टीम सध्या अगदी मजबूत स्थितीमध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. डीपवन क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. चेंडू फरार झालाय. सीमारेषा पार. चौकार 4. चित्ररक्षक अगदी सावध पाहिजेत. जे बाउंड्री लाईन सोबत असतात एक तर खाली बसावं लागेल जेणेकरून बॉडीला तो चेंडू आदळू शकतोय परंतु चेंडू अगदी निघून गेलाय. श्रीकांतजी पाटील येत आहेत आमचे साथी समालोचक त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. चांगला बॉल हाताळला गेलाय. इथून डॉट बॉल विकेट खूप महत्वाचं असेल यंग स्टार वसई टीमसाठी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 48. 48 धावा स्कोर कार्डवर आहेत. आशिषला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल कारण क्रिकेट म्हणला तर सांघिक खेळ आहे. एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. पुढे एकदा पुढील बॉल. हो चांगली गोलंदाजी आता पण राहिलंय. हवाई सफर करण्याची संधी दिली नाहीये. जो एक चौकार आपण पाहिला तो मिस फील्डच्या स्वरूपात आला होता. त्यानंतर सध्या आशिषने चांगली गोलंदाजी केली. विकेट तर घ्याव्या लागतील. धावसंख्या अगदी पाहिली तर जाऊन पोहोचले 49. 49 धावा स्कोर कार्डवर. दुसऱ्या बाजूने आपण विराज पाहतात. विराजच्या बॅटमधनं एक षटकार आला. एक चौकार आले. उमेशने दमदार सुरुवात केली होती. उमेशच्या बॅटमधनं 3 षटकार 3 सिंगल आणि 1 डबल. एकूण 23 धावांचं योगदान उमेशचं राहिलं. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा आशिष. धावसंख्या जाऊन पोहोचले 49. 49 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज पुढील बॉल समोर लेफ्ट हँड फलंदाज विराज. फुल टॉस बॉल इथे उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु
अगदी बघण्याखेरीज काही नाही आहे. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक ब्रेक थ्रू दिलाय. आणखीन 1-2 धक्के द्यावे लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आणि आणखीन चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सध्या 55 स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. हो हो, सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू हाताळतोय. डॉट बॉल येतोय. अजून एक बॉलचा खेळ शेष आहे. 4 षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 55. 55 एक गडी बाद. शेवटचा अंतिम बॉल असेल. यंगचा भरणा आहे. ज्याप्रमाणे नाव आहे यंग स्टार आपण पाहतायत तशाच प्रकारचा हा टीम. इथून पंच आमच्या वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टिकला सोडून जाणार हा चेंडू. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 56 धावा स्कोर कार्डवर आहेत. 56 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आपण पाहतायत. जबरदस्त सुरुवात झालंय. कामदेवी वैतीपाडा टीम कडनं उमेशने दमदार सुरुवात केली. त्यानंतर विराटने त्याला चांगली साथ दिले. आता ओमकार आलाय. ओमकार थोडासा स्ट्रगल करतोय परंतु जेव्हा जेव्हा ओमकार सेट होतोय तेव्हा मोठमोठे हवाई फायर त्यांच्याकडनं पाहायला मिळते. कुटुंबाचा चेंडू होता. इथे फसला गेला फलंदाज तंबूच्या असेलला. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीखेर 56 धावा 2 गडी बाद. चला बहाडू टीम आपण या फॉर्म घेऊन जा. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. दीपेश कुलने ट्रॅकवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होते. 56 रन ऑन द स्कोर कार्ड. 56 धावा. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शेष आहे. हो हो, ब्रह्मास्त्राचा वापर. कोलबट टप्पाचा चेंडू होता. सिंगल मैल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचेल. 57 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 57 रन ऑन द स्कोर कार्ड. 57 धावा स्कोर बोर्डवर आहेत. दीपेशने एक ब्रेक थ्रू जरूर दिला गेला. त्यानंतर आशिषने एक ब्रेक थ्रू दिला. आणखीन 1-2 विकेट्स घ्यावे लागतील यंगस्टार टीमला. तर चांगली बॅटिंग होत आहे. अजय जुबगत हाही एक षटकार मारण्यामध्ये माहीर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. दीपेश सज्ज होतोय. षटक क्रमांक 5 ला सुरू झाले. पहिल्या बॉलवर सिंगल मिळालंय. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर. पुन्हा एकदा समोर अजय. हो हो, हवाई सफर. चेंडू निघून जाईल 6 धाब्यांसाठी. थोडसा जवळ आपण बॅटची एज. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. टिकलर झोन मध्ये चेंडू निघून जाईल. सिंगल मैल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 64. 64 धावा स्कोर कार्डवर आहेत. त्या टेल्टमॅन एकदम फार जबाबदार. सर्वांचे मोबाईल सांभाळा. प्रत्येकाचा मोबाईल वाजत असतो. आपल्या गावातून फोन येतात. काय झालं मॅचचं, कुठे पोचले. युट्यूब लाईव्ह आहे. त्यांना डायरेक्ट साईट पाठवून द्यायची. घर बसल्या मॅचचा आनंद घेऊ शकताय. बेस्ट नेटवर्क. गोलंदाज यावेळेस आता पोल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर राहिला. सिंगल मिळेल.
दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही आहे. सिंगल मिळाला. सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचली. 65 धावा स्कोर कार्डवर आहेत. स्कोर थांबवावा लागेल यंगस्टार टीमला. 65 धावा स्कोर बोर्डवर. अजूनही 2 बॉलचा कैश आहे. समोर अजय. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. तिथे शॉर्ट फायलिंग शतरक्षक आहे. सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. एक छोटा शतरक्षक आपण पाहतायत. तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावांची धावसंख्या 67. 67 धावा स्कोर कार्डवर लागतायत. शेवटचा बॉल असेल. अंतिम बॉल. 67 रन ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र सरळ बॅट निघण्याचा प्रयत्न केलाय. एक दिमागदार षटकार आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी येतोय. हा खणखणीत दर्जेदार षटकार. प्रथम बॅटिंग करताना 73 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अंतिम षटक असेल. ट्रॅकवर आलाय गोलंदाज पवन. पवन किनीची आठवण करून देईल का? 0-0. शेवटचे 6 बॉल असतील. ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. एक समोर ओमकार. टॉस बॉल होता परंतु दिशाहीन गोलंदाजी. 1+1 2 धाबा ऍड केल्या जातील. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 75. 75 धाबा. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. इतक्या दुरून प्रवास केलाय तर चांगलं प्रदर्शन तुमचंही राहिलं पाहिजे. 75 75. 6 बॉलचा खेळ शेष आहे. इथून 100 क्रॉस झालंय. याच्या आधी संघिक कामगिरी आपण पाहताय. 4 अर्धशतक झलकवलं. त्या स्पर्धेचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलंय अगदी 75. 75 धावा स्कोर कार्डवर. आशिष काहीतरी कान मंत्र देतोय. गोलंदाज ट्रॅकवर. समोर अजय अज्जू. यावेळेस मात्र हुक मध्ये कन्वर्ट केलाय. अगदी गगनाला गवस निघाणारा षटकार अज्जूच्या बॅट मध्ये येतोय. दमदार स्ट्रोक 6. मॅच बॉल येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 81. 81 धावा. काही जबरदस्त बॅटिंग केलंय. किरणजी कारभारी या मॅचचा आनंद घेत आहेत. आज त्यांची टीम असेल AB11 स्पॉन्सरशिप केलंय. दौदवी वैतीपडा टीम. शेवटचे 5 बॉल असतील. धावसंख्या 81. इथून 90च्या आतमध्ये रोखतील का टीम यंग स्टार? गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होते पुन्हा एकदा. खराब लाईन लेन व्हाईट बॉल येतोय. षटकार लगावला. त्यानंतर आत्मविश्वास थोडासा कच्चीकरण केलं गेलंय. ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय. जो 3 षटकार त्यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत आल्यात. एक सिंगल एक दुहेरी. म्हणजे आतापर्यंत 21 धावांचं योगदान राहिलंय अजय. पुन्हा एकदा अकोटप्याला चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षक होते. खराब क्षेत्ररक्षक वारंवार पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार 4. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा पवन. समोर अजय. पुन्हा एकदा हा चेंडू सोडणार नाहीये. षटकार येतोय 6.
टीम सातत्याने या टीम साठी मात्र स्पॉन्सरशिप करत असतात. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले झपाट्याने. 92 रन्स, 92 धाबा. हो डॉट बॉल थोडस रिलॅक्स केलं असेल गोलंदाजाने. हा पहिला डॉट बॉल आला आतापर्यंत सध्या बऱ्याच वेळानंतर. अजूनही शेवटचे 2 बॉल आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 92 रन्स. आता 100च्या आतमध्ये रोखण्याचा इथे प्रयत्न असेल. 92 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा हवाई फायर, चिंडू निघून जाईल. मॅक्झिमम षटकार 6. अंतिम चेंडू 5 षटकार आल्यात अजयच्या बॅट मधून. एक चौकार, एक सिंगल, एक दुहेरी, म्हणजे तब्बल 33 धावांचं योगदान राहिलंय. शेवटचा अंतिम बॉल. इथून विकेट्स घेईल का गोलंदाज? नाही, इथून विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षक जाईल खाली. खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळालं यंग स्टार टीम. आणि स्कोर कार्डवर अगदी लागल्यात. 1-0-0. 100 कंप्लीट केलंय. 6 षटकाच्या अगदी समाप्ती अखेर. आणि तुम्हाला 101 धावांचं भलं मोठं लक्ष असेल, परंतु 101 धावा इथे येत आहेत. 10 बॉल आणि एकंदरीत आपण पाहतायत 39 धावांचं योगदान राहिलं. 390च्या स्ट्राईक रेटने अच्चू भगतने बॅटिंग केलंय. जबरदस्त बॅटिंग राहिली. त्याच्या आधी उमेश वैतीने दमदार सुरुवात केली होती. ओमकार थोडासा स्ट्रगल करत होता. त्यानंतर विरारने चांगली बॅटिंग केली आणि जबरदस्त स्कोर कार्ड अगदी लागला गेलाय. 1-0-0. जाईल 2 संघामध्ये की संजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बहाडोळे टीम कालच्या यात्रेपासून थोडस नाईट झाली असेल, त्यासाठी उशिराने जॉईन झाल्यात. चला आलीवडी टीम टॉस
छाप्पा करत कॉलिंग केलं छाप आलाय. विनंती करेन टॉस जिंकलाय काय डिसिजन असेल. मी क्षेत्ररक्षण करू. आधीचा मॅच पहिला तर 6 ओव्हरमध्ये 100 आल्यात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60-50 रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं एकदा दूरपर्यंत प्रवास केला आणि तुम्ही फार लवकर आला होता तर थोडंसं उशिरानं मॅच होतोय. चालेल, काय नाही होत. पण आतुरता होती या इकडे खेळायची. एवढ्या लांबून मॅच असल्यामुळे नेहमीप्रमाणे आम्ही या टुर्नामेंट सुद्धा लवकर पोहोचलो. चालेल. टॉस जिंकलास तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? आम्ही पहिल्या दिवसापासून सामने बघतोय. फलंदाजी करण्याचाच निर्णय होता आमचा. आता समोरचं 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आधीचा आपण मॅच पाहिला तर 100 स्कोर काढवा लागल्यात. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली तर 60-70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं आयोजन नियोजन थोडीशी स्पर्धा म्हणजे ग्राउंड थोडासा छोटा आहे परंतु कशी वाटते स्पर्धा? स्पर्धेचे आयोजन खूप सुंदर केले. आदल्या दिवशी माझ्या मित्राने फोटो टाकलेला. ग्राउंड सुद्धा होईल की नाही असं वाटत होतं, पण चांगलं आयोजन केले. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकला आलेवाडी टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा श्रीकांतजी पाटील आपल्या समोर जोडले जाते. थँक्यू नितीनजी पाटील सर. अगदीच आज 5व्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी आज पाहतो 5व्या दिवसाचं दुपारच्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होत्या. सामना जर मैदानाच्या आतमध्ये पाहिला तर एका साईडला यंगस्टार वसई आणि त्यांच्या विरोधामध्ये त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा या दोन संघांमध्ये ही द्वंद्व युद्ध पाहायला मिळत्या. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टार वसई हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. अगदीच पहिल्या फेरीचा विचार केला तर पहिल्या फेरीमध्ये तब्बल 100 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना आणि आता मात्र 101 धावांचा शगुन या ठिकाणी दिला जाईल का त्रिशिका 11ला. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा कृष्णा गोंदजी मार्कवर पाहायला मिळतो. या वेळेला पुन्हा एकदा दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत चेंडू फेकून झाले तब्बल 3 आणि 3 चेंडू मागे 4 धावा धावफलकावर लागल्या जाते. तर 101चा पाठलाग करायचा. एकशे एक धावांचा पाठलाग करायचा आणि तो पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला गोंदजी मार्कवर. कृष्णाकडे एक चांगला अनुभव आहे. कृष्णानं भरपूर मॅचेस आतापर्यंत हाताळलेत. या वालीला चेंडूला थोडंसं खाली ठेवण्यामध्ये तो यशस्वी राहिला आणि अगदीच निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. हा षटकार जर पहिला तर 2-0 2-0 ही परिस्थिती या षटकाची आतापर्यंत राहिल्या. 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडू अखेर 4 धावा धावफलकावर. अगदीच किरणजी कारभारी साहेब सुद्धा या ठिकाणी मॅचचा विश नेटवर्कवरून मॅचचा आनंद घेताना आपला पाहायला मिळत आहेत. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघाला सुद्धा त्यांच्याकडून शुभेच्छा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. त्यांचीच टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा या वेळेला खोलवरचा चेंडू त्याला खोदून काढला. अगदीच मनिक हेलिकॉप्टर त्या ठिकाणी फिरवलेला पाहायला मिळाला. लॉंगॉनमध्ये चेंडू निघून येतो. एकेरीने धावसंख्या पुढे जाईल. या एका धावेने धावफलक जाऊन पोचत्या तब्बल 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाखेर 6 धावा धावफलकावर. येणारे 5 षटक मैदानाच्या आतमध्ये हाणामारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. कारण 101 धावांचं मोठं आव्हान ठेवलं गेलं या ठिकाणी यंगस्टार वसई या संघासमोर. या ऐकूया पुन्हा एकदा डीजे.
कांदरवण गावामध्ये रंगणारं यंग गायत्री स्पोर्ट्स चषक 2025 ही स्पर्धा आज आपण अनुभवतो. आज 5व्या दिवसामध्ये ही स्पर्धा अगदी रंगतदार स्पर्धा आपला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ज्या संघानं क्वालिफाय केलं तो संघ राहिलाय दातिवरे. त्याच्या अगोदरच्या दिवसामध्ये ज्या संघानं क्वालिफाय केलं तो राहिला अगदीच जय हनुमान वाडीव. आणि दुसऱ्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झाला होता तो म्हणजे रॉकी ग्रुप ब टेंबी खोडावी. आणि पहिल्या दिवसामध्ये नवघर क्रीडा मंडळ नवघर. या दरम्यान अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अगदीच गुडलाईन हा चेंडू निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू येतो गोलंदाजी मार्कवर युवराज. युवराजच्या टू दिपेश. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न अगदीच ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू नजरेतून मात्र गहाळ होताना पाहायला मिळतो. त्याच कारणानं हा चेंडू निघून जातो. निर्धाव चेंडू बॅट आणि बॉलमध्ये सलगच्या 2 चेंडूवर कनेक्शन झालेलं नाही. सलगचे 2 निर्धाव चेंडू युवराज चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळतो. या वेळेला पुन्हा एकदा फुटवर्क तेवढं चांगलं नाही आहे. आणि पुन्हा एकदा या वेळेला जर पाहिलं तर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. गोलंदाजानं जर आतापर्यंत पहिला थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हाताळला, तदनंतर गुड लेनचा चेंडू हाताळला, या वेळेला यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला. चौथ्या चेंडूवर मात्र कशा पद्धतीने तो चेंडू हाताळेल. युवराज गोलंदाजी मार्कवर अगदीच इंटेलिजंटली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. बॅटरला रेड करताना पाहायला मिळतो. या वेळेला पुढचा चेंडू चप्पल होण्याचा प्रयत्न, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला जातो. लाईन मात्र भरकटली जाते. खराब चेंडू येतो. अतिरिक्त धावसंख्या नक्कीच इथं पुढे जाणार आहे. 7 धावा धावफलकावर लागतात. आतापर्यंत जर पाहिलं ना तर तब्बल 9 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 6 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. युवराजनं अतिरिक्त रूपानं फक्त 1 धाव खर्च केली. इथून वसई संघ थोडासा अंडर प्रेशर येताना आपला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठे फटके येत नाहीयेत. या वळला फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, जज करतो, टिपला जातो जल. चांगलं जजमेंट. कारण अगदीच जर पाहिलं तर दुपारचं सत्र आहे. सूर्य अगदीच डोक्यावर आहे. चेंडू ज्या वेळेला हायटेड जातो सूर्य अगदीच नजरेच्या समोर असतो आणि त्या सूर्याच्या समोर झेल टिपणं अगदीच कठीण असतं. आणि त्यावर मात करत हा झेल मात्र कंप्लीट केलाय. विराज या क्षेत्ररक्षकानं हा टिपलाय झेल. अगदी यंगस्टार वसई हा संघ आपण पाहतोय. अगदीच यंग टॅलेंटचा हा संघ आहे. नव्यानं संघ बांधण्याचं काम मला वाटतं या ठिकाणी केलं जाते वसई संघाच्या माध्यमातून. आणि एक मोठी स्पर्धा या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच 5 चेंडूंचा खेळ इथं संपतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. गौरव आमचा घोडा सांभाळायचा आहे थोडासा. आपल्या वजनाने कदाचित तो तुटू शकतो. अगदीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी राहिल्या. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फलंदाजी करताना त्यांनी डॉमिनेट केल्या. आणि पहिली 2 षटकं सुद्धा त्रिशिका 11च्याच नावावर राहिल्यात.
कृष्णा वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. कृष्णा टू आशिष या वेळेला पुन्हा एकदा अगदीच चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखी एक विकेट इथून डावून होईल. दुसरा झटका लागत असताना आपला पाहायला मिळतो. यंगस्टार वसई या संघाला पुन्हा एकदा जाऊया डीजे कक्षा. आता मात्र 23 चेंडू 91 ची गरज आहे. मोठी धावसंख्या उभारायची आहे. यंगस्टर वसई संघाला इथून फाईट करणं गरजेचं आहे. या वेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस चेंडू होतो. पुन्हा एकदा येतोय निर्धाव चेंडू. आतापर्यंत जर पाहिलं तर 7 निर्धाव चेंडू आपला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये असताना या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कदाचित त्या ठिकाणी डोक्याला लागला आहे का, आणि कृष्णानं त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटरला देखील विचारणा केली आहे की आपण सेफ आहात ना. स्पोर्टमन स्पिरिट त्या ठिकाणी अगदीच आपला पाहायला मिळत्या. जसा चेंडू बॅटरच्या डोक्याला लागला, कृष्णानं विचारलं. या वेळेला जास्तीची उंची घेणारा हा चेंडू पंच दर्शवतायत की हा वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव येईल. या मॅच मध्ये जर पाहिलं तर अगदीच दुपारचं सत्र, गरम वातावरण, पण सेकंड इनिंग थोडीशी थंड झालेली आपल्याला पाहायला मिळतं. कारण चांगला गोलंदाजीचा मारा राहिला त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा स्वेर चेंडू. सलगचे 2 वाईट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 13, 13. या वेळेला लकीचा लेगसाच्या दिशेने खेळला हा फटका पाहायला मिळतो. आउटफील्ड थोडीशी धीमी पाहायला मिळता. अगदीच दुहेरीने धावसंख्या पुढे जाईल. 15 या धावसंख्येवर 15 रन. 5 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. समीर आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा मॅच इथून जर पहिला ना तर त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघाच्या बाजूने जात असताना पाहायला मिळतो. पण इथून जे आपण चांगलं क्रिकेट खेळणार ना ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सहयोग देऊन जाईल. आणि या वेळेला बॅटची एज टेकन कृष्णाच्या खात्यामध्ये जाईल हा विकेट. या विकेटला सेलिब्रेट करण्याची संधी देऊया. ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत.
इथून वसई संघाला मात्र अगदीच आपण हराल किंवा जिंकाल, मात्र मैदानाच्या आतमध्ये लढाई लढणं हे खूप महत्वाचं आहे. या वेळेला फुल टॉच चेंडू आणि त्या वेळेला दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. अगदीच युवराजच्या खात्यामध्ये देखील या ठिकाणी विकेट जाताना पाहायला मिळत्या. आणखी एक विकेट डाऊन होत्या. पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्ष. अगदीच वसई संघ या पालीला ज्या स्ट्रगलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, इथून एक्सपिरियन्स गेन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच यंगस्टर वसई संघ करतो. एक युवा संघ आहे. येणाऱ्या काळामध्ये हाही संघ एक मोठं नाव घेऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टार वसई अगदीच यंग टॅलेंट क्रिकेटच्या पटलावर आपलं नाव करू इच्छित आणि त्याच करता हा संघ मात्र आज या सफाळा परिसरातील कांदरवान गावामध्ये खेळताना पाहायला मिळतो. अगदीच निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. मॅच जर पहिला तर अगदीच थंडावलेला पाहायला मिळतो, शांत झालेला पाहायला मिळतो. आमचे स्कोरर सुद्धा थोडेसे कंटाळलेले पाहायला मिळत आहेत, कारण त्यांनाही फार मेहनत करायला लागत नाही आहे. पण या वेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, आणखी एक डॉट बॉल. वसई संघ आज मैदानाच्या आतमध्ये लढाई लढण्याचा प्रयत्न करतो. वडेला डिक्लेअरच्या रूपानं एक धाव येताना पाहायला मिळत्या. यानंतर आपला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला बहाडोळी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चिंचोबा आलेवाडी. आलेवाडी संघानं नाणेफेक जिंकला. त्यांनी निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. दिस दरम्यान पुढचा चेंडू, या वेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय डेफिनेटली हिट. तिचं आणखी एक विकेट शेवटच्या चेंडूवर युवराजच्या नावावर आणखी एक विकेट जात असताना पाहायला मिळतो. युवराजचा जर विचार केला तर त्याच्या नावावर तब्बल 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात. चौथ्या षटकामध्ये कुठला शुभम हा गोलंदाज कोणत्याची मार्क पडत जाताना पाहायला मिळतो. अगदी पहिला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेनचा हा चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल येतो, निर्धाव चेंडू येतो.
या वेळेला अगदीच खोलवरचा चेंडू हा खोदून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅटर आपल्या एंडवर त्या ठिकाणी सेफली पोचलेला पाहायला मिळतो. एकदा वेळी या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 1717 1717. या वेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. राईस होणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये या इनिंगमध्ये जर का पाहिलं तर डॉट डॉट आणि डॉट हेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अगदीच या षटकाचा सुद्धा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला. एकदा फक्त काढण्यामध्ये यश आला. आणखी एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. संख्या 17 धावफलकावर. नक्कीच बऱ्याच कालांतरानं मोठा फटका येताना पाहायला मिळतो. षटकार येतो. आमचे डीजे वादक कल्पेश सुद्धा थोडेसे आतुरलेले होते या षटकारासाठी. ज्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून षटकार केल्यानंतर लगेच एक संगीत आला. तदनंतर आला हा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 4 संपते. 4 षटकाखेर 23 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा जाऊया डीजे कल्प. आणखी एक आडव्या बॅटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. गोलंदाज नयन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला. त्यानंही पहिला चेंडू निर्धाव हाताळला. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव निर्धाव निर्धाव. अगदीच तिसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर एक धाव नक्कीच आली होती. नयन आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 मध्ये एक धाव खर्च केली. धावसंख्या 24 टू 4 24. 2 4 24 धावा धावफलकावर. पाठलाग करायचा होता 101 धावांचा. पुन्हा एकदा चेंडू इनटू द एअर. या वेळेला झेल सुटवा. यावडला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी गोलंदाज नयन स्वतः झेल टिपतो.